राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने 25 सप्टेंबर रोजी हाहाकार केला. मुंबईसह उपनगरात अनेक सखल भागांमध्ये कमरेएवढं पाणी साचलं होतं. अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झालं असून मुंबई आणि रायगड भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे वर्ध्यासह ग्रामीण भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील मंगरुळनजीकच्या नाल्याच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये नको ते धाडस करणं चांगलंच महागात पडलं आहे. पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीवरील दोघांनी पुलावरून नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. या दुचाकीवरील दोघेही वाहून गेले. या दोघांचे मृतदेह लाल नाला धरण परिसरात सापडले आहे. या घटनेचे समुद्रपूर तालुका प्रशासनाने आणि पोलीस विभागाने नोंद घेतली आहे. 23 सप्टेंबर रोजी रात्री 2 व्यक्ती दुचाकीवरून परतीचा प्रवास करत असताना ही दुर्घटना घडली. मंगरुळ भागात अति मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचलं होतं. मंगरुळ परिसरातील नदी आणि नाल्यांचे पाणी पातळीत वाढ झाली होती. पुलावरून पाणी वाहत असतानाही या दोघांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. अशातच पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे हे दोघे दुचाकीसह वाहून गेले. दुचाकी बेवारस स्थितीत मिळाल्यानंतर दुचाकीवरील दोघे वाहून गेल्याचे 24 सप्टेंबरला पुढे आल्यावर शोध व बचाव पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेदरम्यान रोशन भगत व सुदन भगत दोन्ही राहणार सुलतानपूर यांचा मृतदेह लाल नाला धरण परिसरात आढळून आले. घटनेचा तपास गिरड पोलीस करत आहे. नको ते धाडस जीवावर बेतू शकतं, त्यामुळे अशी परिस्थिती असेल तर शक्यतो धाडस करणं टाळा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.